संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारं देशातील सर्वात मोठं आणि महाराष्ट्रातील पहिलं महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो हे भरवलं जात आहे। याद्वारे देशाचं संरक्षण दले, संरक्षण उपकरणे आणि निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसंच खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येतात। या प्रदर्शनात युद्धावेळी वापरण्यात येणारी हत्यारे, वाहने, रणगाडे, मिसाईल, रायफल, पिस्तुले, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर हे बघायला मिळतात। या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। पुण्यातील मोशीत महाराष्ट्र डिफेन्स एक्स्पोचं प्रदर्शन सुरू आहे। महाराष्ट्रात हे डिफेन्स एक्स्पो पहिल्यांदाच होत आहे। या प्रदर्शनात युद्धावेळी लागणारी प्रत्येक वस्तू सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात आली आहे। अगदी बंदुकीच्या गोळीपासून ते हेलिकॉप्टरपर्यंत हे सैन्य दलातील साहित्य या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। हे सर्व पाहण्यासाठी नागरिक, विद्यार्थी गर्दी करू लागले आहेत। हे सर्व बघून त्यांनी ही सैन्य दलाची ताकद अभिमानास्पद असल्याचं म्हटलंय। विद्यार्थी, पालक हे आपल्या लहान लहान मुलांसह प्रदर्शन बघायला येत असून देशाप्रती त्यांचं प्रेम आणखी वाढलंय। गव्हर्नमेंटने जे आपल्यासाठी हे उपलब्ध करून दिले प्लॅटफॉर्म, एकदम छान प्लॅटफॉर्म आहे। ह्याच्यामुळे आपल्याला डिफेन्समध्ये काय चालतं हे एकदम व्यवस्थित आपल्याला समजून आले सर्वसामान्य नागरिकांना। आणि विशेष म्हणजे मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप स्तुत्य उपक्रम आहे की त्यांना जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये त्यांना ह्याच्यानुसार काहीतरी आयडिया किंवा कल्पना जनरेट करतील आपले आणि त्यातून शास्त्रज्ञ सुद्धा घडू शकतील। असं आपले भारतामध्ये जे मोठे मोठे कंपनीज आहेत जसे की टाटा, महिंद्रा, कल्याण, LT यांनी जे डिफेन्ससाठी बनवले आहेत व्हेकल्स ते इथं बघायला भेटतं। त्यानंतर डिफेन्समध्ये यूज होणारे वेपन्स किंवा त्यासाठी लागणारे अणुबॉम्ब वगैरे ते सगळे इथं आपल्याला बघायला भेटतं। अजून तसं बघितलं तर परत टेक्नॉलॉजी कुठपर्यंत पोहोचली आहे ते बघायला भेटते। अवाढव्य रणगाडे आणि शस्त्र बघताच त्यांना भारतीय सैन्याबद्दल अभिमानानं त्यांची छाती फुगतीये। अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात जाणार असल्याचं म्हटलंय। पालकांनीही या प्रदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केलं असून सैन्य आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानलेत। या अशा प्रदर्शनामुळे मुलांचं देशप्रेम हे वाढतंय आणि त्यांच्यामध्ये नव ऊर्जा निर्माण होतीये। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।